हे टक टक दे करो सावरी जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रेसिपी टिडवाटी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामला ट्रेंडिंग सॉंग असणारे ऑडिओवरती असणार आहे. व्हिडिओ खूप जबरदस्त झालेला आहे आणि एडिटिंगसाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते सगळं मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला सेक्युरिटी पिन ओपन करून घ्यायचं. सो ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर कनेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून पिन कनेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर जस्ट बॅक करून घ्यायचं. त्यानंतर कॅपकट ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर न्यू व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं. ते आपल्याला हवा असलेला फोटो सिलेक्ट करून ऍड करून घ्यायचे. त्यानंतर खालती ओल्डवरती क्लिक करून नो पण शो करून ओके करून घ्यायचं. त्यानंतर फोटोवरती क्लिक करून घ्यायचं. खालती क्रॉप ऑप्शनवरती क्लिक करून नो पण शो करून फोटो हवा तसं ऍडजस्ट करून ओके करून घ्यायचं. फोटोला स्क्रीनवरती ऍडजस्ट करून घ्यायचं. त्यानंतर साईड क्लिक करून ओल्डवरती ऍड ओल्डमध्ये मी बीटमध्ये व्हिडिओ दिले तो व्हिडिओ ऍड करून घ्यायचे. त्यानंतर जेवढं बीटमध्ये व्हिडिओचा टाइम आहे तेवढंच फोटोचं टिकल ठेवायचं. एक्स्ट्रा पार्ट आपण स्प्लिट करून डिलीट करून घेऊया. त्यानंतर व्हिडिओचे स्टार्ट लिहायचं. बीटमध्ये व्हिडिओवरती क्लिक करून खालती हॅशटॅग ऑडिओचा ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून व्हिडिओ ऑडिओ कनेक्ट करून घेऊयात. त्यानंतर इथे आपल्याला 15 मिनिट झूम करून घ्यायचे. त्यानंतर इथे आपली जिथे बीट चेंज होताना दिसेल त्याच्या फोटोवरती क्लिक करून फोटोने स्प्लिट करून घ्यायचे. सो इथे आपली बीट चेंज होताना दिसते. स्प्लिट ऑप्शन यूज करून स्प्लिट करून घेऊयात. ओके, तर मित्रांनो आपलं स्प्लिट करून झाले. त्यानंतर व्हिडिओचे स्टार्ट लिहायचे. त्यानंतर बीटमध्ये व्हिडिओ क्लिक करून बीटमध्ये व्हिडिओ डिलीट करून घ्या. त्यानंतर इथे आपले डिफेक्ट आणि ॲनिमेशन देण्यासाठी आपण आधीचा प्रोजेक्ट ओपन करून घेऊयात. प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर 15 मिनिट झूम करून घेऊया. एक नंबर लेटच्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनवरती क्लिक करून घेऊयात. तिथे तुम्हाला इनमध्ये फेट इन हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेवरती क्लिक करूया. थोडं झूम करून घेऊयात. इथे तुम्हाला ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये डायनॅमिक सेक 2 हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेवरती क्लिक करूया. तिथे सुद्धा डायनॅमिक सेक 2 हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेवलला सुद्धा हीच ॲनिमेशन द्यायचे. पुढच्या लेवरती क्लिक करूया. त्या ॲनिमेशनमध्ये इथे तुम्हाला कॉम्बोमध्ये पॉप कॅन्डी हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्यानंतर थोडं मायनस करून घेऊया. त्या पुढच्या लेवरती क्लिक करून घेऊयात. इथे तुम्हाला ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये बाउन्स 1 हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेवरती क्लिक करूया. त्या ॲनिमेशनमध्ये इनमध्ये जम्मेट शूटर हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या लेवरती क्लिक करूया. त्या ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये इथे तुम्हाला ट्रेन 4 हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेवरती ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये इथे तुम्हाला स्लिप अँड स्लाइड 1 हे ॲनिमेशन भेटेल. त्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेवरती क्लिक करूया. ॲनिमेशनमध्ये इनमध्ये इथे तुम्हाला सर्चमध्ये ॲनिमी फ्रेम हे ॲनिमेशन सर्च करायचे. त्या ॲनिमेशनवरती क्लिक करून टाइम फुल करून ओके करून घेऊयात. त्यानंतर त्या पुढच्या लेवरती क्लिक करूया. ॲनिमेशनमध्ये इनमध्ये इथे तुम्हाला सर्च म्हणजे आयफोन ही ॲनिमेशन सर्च करून घ्यायचे. त्यानंतर इथे तुम्हाला 3D फोन ही ॲनिमेशन भेटेल. त्यावरती क्लिक करून टाइम फुल करून ओके करून घेऊयात. त्यानंतर त्या पुढच्या लेवरती क्लिक करूया. ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये इथे तुम्हाला स्लिप अँड स्लाइड 2 हे ॲनिमेशन भेटेल. त्यावरती क्लिक करायचे. त्या पुढच्या लेवरती क्लिक करूया. त्या ॲनिमेशनमध्ये इथे तुम्हाला कॉम्बोमध्ये स्लिप अँड स्लाइड 1 हे ॲनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेवरती क्लिक करून घेऊयात. इथे तुम्हाला ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये पॉप कॅन्डी हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या लेवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनमध्ये इनमध्ये इथे तुम्हाला स्क्रीन वेव्ह ही ॲनिमेशन भेटेल. त्यावरती क्लिक करून ओके करून घेऊयात. त्या पुढच्या लेवरती क्लिक करून घेऊयात. ॲनिमेशनमध्ये इनमध्ये रॉक हॉरिझॉन्टल ही ॲनिमेशन देऊन ओके करून घेऊयात. त्यानंतर त्या पुढच्या लेवरती ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये इथे तुम्हाला बाउन्स 2 हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेवरती ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये इथे तुम्हाला डिस्टॉर्ट राईट ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये डिस्टॉर्ट लेफ्ट ही ॲनिमेशन देऊयात. त्या पुढच्या लेवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये पेन राईट ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचं. ओके, तर मित्रांनो आपले ॲनिमेशन देऊन झाले. एक नंबरच्या इफेक्टवरती क्लिक करा. हा इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये ऑस्ट्रेलिया नावाने भेटेल. रेंज 50 वरती ठेवून ओके करून घ्यायचं. त्याचा टाईम आपल्याला 0 सेकंडपासून 1 सेकंडमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं. त्यानंतर त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करूयात. हा इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये बटरफ्लाय ड्रीम या नावाने भेटेल. त्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं. ह्याचा टाईम आपल्याला 2 सेकंडच्या आधीच्या डॉटपासून 2 सेकंड 15 ॲडजस्ट करून घ्यायचं. त्या पुढचा इफेक्ट हा इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये लाईट ऑप्शनमध्ये पिंक ब्लँकर्स या नावाने भेटून जाईल. इंटेन्सिटी 50 वरती ठेवून ओके करून घ्यायचं. ह्याचा टायमिंग 2 सेकंड 15 4 सेकंडमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं. त्याच्या पुढचा इफेक्ट व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये बटरफ्लाय या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून स्पीड 100 करून ओके करून घ्यायचं. ह्याचा टाईम आपल्याला 5 सेकंडच्या आधीच्या डॉटपासून 6 सेकंडच्या आधीच्या डॉटपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं. पुढच्या इफेक्टवरती क्लिक करूयात. हा इफेक्ट तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये ग्लोविंग लेन्समध्ये टोटो फ्लेम या नावाने भेटून जाईल. स्पीड 30 वरती ठेवून ओके करून घ्यायचं. त्याचा टायमिंग 7 सेकंडच्या आधीच्या डॉटपासून 7 सेकंडमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करूया. हा इफेक्ट व्हिडिओ इफेक्टमध्ये
लाईट ऑप्शनमध्ये पिंक ब्लँकर्स या नावाने भेटून जाईल. इंटेन्सिटी 20 वरती ठेवून घ्यायची. 7 सेकंडपासून 8 सेकंडमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचे. त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करूयात. हे इफेक्ट तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये क्लोन ऑप्शनमध्ये स्प्लिट फॅक्टर्स या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं. टायमिंग 9 सेकंडपासून 10 सेकंडच्या पुढच्या डॉटपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं. त्याच्या पुढचा इफेक्ट हा इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये ग्लोविंग लेन्समध्ये टेक्नॉलॉजी 3 या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून स्पीड फुल करून ओके करून घ्यायचं. जो टायमिंग आपल्याला 10 सेकंडच्या पुढच्या डॉटपासून 12 सेकंडच्या पुढचा डॉट आहे तिथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं. त्यानंतर त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करूया. हा इफेक्ट आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये ग्लोविंग लेन्समध्ये मेकॅनिकल ह्या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून स्पीड फुल करून वर्टिकल बॉडीच्या हिशोबाने ठेवून ओके करून घ्यायचं. ह्याचा टायमिंग आपल्याला 13 सेकंडच्या पुढच्या डॉटपासून 14 सेकंडच्या पुढचा डॉट आहे तिथपर्यंत ॲडजस्ट करून त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. हा इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंगमध्ये क्रॉस स्प्लिट ह्या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. स्पीड फुल करून घेऊयात. ह्याचा टायमिंग आपल्याला 14 सेकंडच्या पुढच्या डॉटपासून 16 सेकंडच्या आधीचा डॉट आहे तिथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुढच्या इफेक्टवरती क्लिक करूयात. हा इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये पार्टी ऑप्शनमध्ये स्प्लिट फॅक्टर्स या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून स्पीड 40 वरती ठेवून ओके करून घ्यायचं. ह्याचा टाईम आपल्याला 16 सेकंडच्या आधीच्या डॉटपासून 17 सेकंडमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्या पुढचा इफेक्ट हा इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये पार्टी ऑप्शनमध्ये 3 बार्स या नावाने भेटून जाईल. स्पीड फुल करून ओके करून घेऊयात. ह्याचा टायमिंग आपल्याला 17 सेकंडपासून 18 सेकंडमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करूयात. हा इफेक्ट आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये हिल फेर या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून कलर तुम्हाला हवं त्याचं सिलेक्ट करून वर्टिकल बॉडीच्या हिशोबाने ॲडजस्ट करून ओके करून घ्यायचं. ह्याचा टाईम 18 सेकंडपासून व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचा. ओके तर मित्रांनो आपला व्हिडिओ एडिट करून झालेला सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्टिंग करून घ्यायचं. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.